माझ्याकडे 5 वर्ष झाले 40 म्हाताऱ्याला रोज जेवण आहे माझ्या इथे, रोज 40 म्हाताऱ्याला. मस्त राहते म्हातारे, लय खुश. त्यांचे गाल वर आले असे, माझ्यापेक्षा चांगले दिसते. आणि तुम्हाला 100 वर्ष जगायचं असन तर 7वं एक काम सांगतो, पण तुम्ही करणार असेल तर सांगतो, नाही तर सांगून काय उपयोग नाही. काय करतान का? दुसऱ्यावर जळायचं नाही. जर 100 वर्ष जगायचं असेल तर दुसऱ्यावर जळायचं. तुम्ही मोठं व्हा, कितीही मोठं व्हा, पण दुसऱ्याला लहान करायचं नाही, दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही. परमात्म्याची सेवा करा. परात्मा, दुसऱ्याचा आत्मा. परमात्मा म्हणजे शेंदूर लावलेला दगड नाही. परात्मा म्हणजे दुसऱ्याचा आत्मा. त्याची सेवा करा, त्याला भजा, एकमेकाला काम या. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे आपुले, एकमेका साह्य करू अवघे धरू सुप. जे तुम्ही करता हेच संतांनी सांगितलेलं आहे. संतांनी तरी काय वेगळं सांगितलं? हेच सांगितलं. गोर गरीब दीनदयाळ ह्या लोकाला, आडी अडचणीतल्या लोकाला काम येणं हाच खरा परमार्थ आहे. पण हे सहजासहजी कोणाकडून घडत नाही. यासाठी आई वडिलाचं रक्त पण चांगलं लागतं. अशाच लोकांकडून हे घडतं, कोणाकडून हे घडत नाही. म्हणून माझी कारंजा तालुक्यातील नागरिकांना विनंती आहे, नीट अभ्यास करा. जगायचं कसं, राहायचं कसं, करायचं काय, कोणाबरोबर राहायचं, कोणाबरोबर नाही राहायचं, काय खायचं काय नाही खायचं, याचा विचार केला पाहिजे. आपण जगतो म्हणून जगतो, खातो म्हणून खातो, राहतो म्हणून राहतो. दुसऱ्यानं केलं म्हणून आपण करतो, हे बरोबर नाही. आपल्यासाठी काय योग्य आहे ते आपण पाहिलं पाहिजे. जिकडे थंडीचे दिवस आहे म्हणून ते लोक कोट घालते. आता आपल्याकडे मरणाची गरमी असल्यावर कोट घालण्याला चालन का? नाही चालायचं ना. म्हणून दुसऱ्याने केलं ते आपण करू नये. आपल्यासाठी काय चांगलं आहे, आपल्या भागासाठी काय चांगलं आहे ते आपण केलं.